नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी केलेल्या चिन्ह वाटपात एका स्थानिक आघाडीला दिलेले सिटी हे चिन्ह भाजप आघाडीने आक्षेप घेतल्यामुळे मागे घेतले. यामुळे चिन्ह मिळालेले आघाडीचे नेते, उमेदवार, समर्थक आणि माजी आमदार राजीव किसन आवळे यांच्यासह हुपरी नगर परिषदेकडे धाव घेत निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिल्लारे यांना जाब विचारला. त्यामुळे वातावरण तंग झाले होते. यावेळी राजीव आवळे यांच्यासह उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना हटवण्याची मागणी केली. त्याचबरोबर एकाच तालुक्यातील 2 नगर परिषदांच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतलेली वेगवेगळी भूमिका संशयाला वाव देण्यास पूरक असल्याचे मत व्यक्त केले. आज सकाळी 11 वाजता निवडणूक कार्यालयामध्ये सर्व उमेदवार आणि आघाड्यांना नियमाप्रमाणे चिन्हे वाटप करण्यात आली होती. यावेळी युवक क्रांती व शिवशाहू आघाडी या दोन्ही आघाड्यांना सिटी हे चिन्ह देण्यात आले. तसेच त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारालाही सिटी हे चिन्ह देण्यात आले. यावर उपस्थित असलेल्या कोणत्याही पक्षांनी आघाडीने आक्षेप घेतला नव्हता. त्यामुळे हे चिन्ह मिळालेल्या आघाडीतील उमेदवारांनी चिन्हांची चित्रे तयार करून चिन्हांचा प्रचारही आपापल्या प्रभागात सुरू केला. दुपारनंतर काही राजकीय घडामोडी घडल्या आणि रीतसर पद्धतीने चिन्ह वाटप झाल्यानंतरही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चिन्ह वाटपावर आक्षेप नोंदवला. निवडणूक अधिकारी व मुख्याधिकारी यांनी उमेदवारांना परत 5 वाजता आपल्या कार्यालयामध्ये बोलावून घेतले. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार चिन्ह वाटप बदल करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याला युवक क्रांती व शिवशाहू आघाडीतील उमेदवारांनी, पदाधिकाऱ्यांनी जोरदार हरकत घेतली. नगर परिषदेसमोर या आघाडीचे समर्थक ही जमले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिल्लारी, मुख्याधिकारी अजय नरळे तसेच पोलीस निरीक्षक NR चौखंडे यांच्यासह शिवशाहू आघाडीचे, युवक क्रांती आघाडीचे पदाधिकारी यांच्यात मुख्याधिकारी कक्षात बराच वेळ चर्चा झाली. यावेळी माजी आमदार राजीव आवळे आणि आघाडीच्या उमेदवार कार्यकर्त्यांनी हा निर्णय चुकीचा असून आपण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला. हातकणंगले तालुक्यामध्ये पेठ वडगाव नगर परिषद निवडणुकीत ज्या पद्धतीने चिन्ह वाटप करण्यात आले तो नियम हुपरी नगरपंचायत निवडणुकीत लागू नाही का, असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तात्काळ हटवण्याची मागणी करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संविधान दिनादिवशीच त्याला गालबोट लावण्याचे काम केले आहे. त्यामुळे होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर सुद्धा संशय निर्माण होत आहे. हुपरीच्या जनतेने याचा सारासार विचार करून याविरोधात उभे राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. इतका वादविवाद होऊनही अखेर निवडणूक निर्णय अधिकारी महेश खिल्लारे यांनी आपल्या अधिकारात या आघाडीला छत्री हे चिन्ह दिल्याचे जाहीर करून तसे पत्र दिले आणि पोलीस बळाचा वापर करून जमावाला पांगवले. पण रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते न्यायाच्या प्रतीक्षेत होते. आज 26 नोव्हेंबर संविधान दिन आहे आणि आज संविधान दिनाच्या निमित्तानं आज हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इथल्या निवडणूक अधिकाऱ्यानं संविधान आणि लोकशाहीचा जीव घेण्याचं काम केलेलं आहे. खरं तर इथं दोन्ही आघाड्याने मिळून या युवा क्रांती आघाडी आणि शिवशाहू आघाडीनं एक चिन्ह मागितलं होतं आणि सकाळी त्यांना ते चिन्ह वाटप केलं. शिट्टी चिन्ह हे त्यांना मिळालं आणि दुपारी त्यांना इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर प्रेशर आणून चिन्ह बदलाबदलीचं काम करायला या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याने असे एक वेगळ्या पद्धतीचा इथं निर्णय घेतलेला. या सगळ्या निवडणूक अधिकाऱ्याचा आणि या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो. खरं तर हाच निर्णय वडगावमधल्या आघाडीनं 3 आघाडीनं एक चिन्ह मागितलं, तिथं एक चिन्ह त्या तिन्ही आघाड्याला एक दिलं. हुपरीमध्ये 2 आघाडीने एक चिन्ह मागितलं तर तसं देता येत म्हणून सांगितलं. म्हणजे एका तालुक्यामध्ये 2 नगर परिषदांना वेगवेगळा नियम लावण्याचं काम या निवडणूक अधिकाऱ्याने केलेलं, याचा जाहीर निषेध करतो. खरं तर ही दोन्ही मला पुढच्या भविष्यातल्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती आमची शंका आहे. आम्हाला वाटतं ही लोकशाही आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक होणार नाही अशा आमच्या मनामध्ये शंका दाट निर्माण झालेली आहे. कारण इथला निवडणूक अधिकारीच आता बदलायला पाहिजे. कारण हे निवडणूक अधिकारी इथल्या सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर म्हणून काम करायला लागलेत. हे दिल त्या आदेशाप्रमाणे हे काम करायला लागलेले आहेत. त्यामुळे आता आमच्या मनामध्ये शंका यायला लागलेली आहे की उद्याच्या मशीनमध्ये सुद्धा ह्यांना पाहिजे ती शिक्क मारून येणार का नाहीत, अशा पद्धतीची एक शंका आम्हा सगळ्या मतदारांच्या आणि या हुपरीकरांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. तरी सुद्धा आम्ही हुपरीकरातल्या सगळ्या लोकांना या निमित्तानं आवाहन करतो की या सत्तेचा गैरवापर करून इथल्या हुपरीच्या निवडणूक अधिकाऱ्याने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती आपण
सतत बुद्धीनं आपण उद्याच्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये तुम्ही मतदान करावं असं मी मनापासून या निमित्तानं आवाहन करतो. आम्ही सगळ्यात इथल्या हुपरीतल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा आज राग निर्माण झालेला आहे. इथं 1000 लोक या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी जमलेली होती. या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून त्यांना इथनं घालवलं, परंतु आम्ही सगळे कार्यकर्ते अजून सुद्धा आम्ही आता तिथं तक्रार द्यायला इथं थांबलेलो आहोत. पण हा निर्णय लोकशाहीचा जीव घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे, त्याचा जाहीर निषेध या निमित्तानं करतो.